नमस्कार. गीता वर्गाच्या 6व्या क्लासमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपला फॉर्मॅट हा नेहमीप्रमाणे राहणार आहे. पहिल्या 35 मिनिटात आपण प्रेझेंटेशन बरचसं कव्हर करणार आहोत. मग 10 मिनिटाची विश्रांती घेणार आहोत आणि मग परतच्या 35 मिनिटात उरलेलं प्रेझेंटेशन कव्हर करून शेवटची 10 मिनिटं ही प्रश्नोत्तरांसाठी ठेवलेली आहेत. आजचा क्लास 6वा आहे, म्हणजे आजचा क्लास पूर्ण झाल्यावर आपला अर्धा प्रवास पूर्ण होईल गीता वर्गाचा. आतापर्यंत आपण काय बघितलं, तर या विश्वाचा पसारा कसा मांडला गेला आणि तो कशा पद्धतीने चालतो, कोणत्या उद्देशाने चालतो, हे आपण बघितलं. दुसरी गोष्ट आपण बघितली, की प्रत्येक जीवाचा प्रवास या सबंध विश्वाच्या पसाऱ्यात कसा उलगडत जातो आणि कसा अधिकाधिक प्रगत किंवा इव्हॉल्व होत जातो, हे सुद्धा आपण बघितलं. तिसरी गोष्ट आपण बघितली, की त्यातले हे जे अनेक जीव त्यांच्या उत्कर्षाप्रत या विश्वाच्या आधारे जात आहेत, त्यातलं एक आपण आहोत. किंबहुना आपण अ, एका जीवात्म्याला रिप्रेझेंट करतो. हा जीवात्मा परत-परत वेगवेगळ्या योनीत जन्म घेतो आणि त्या योनीपुरते आपण त्या पात्राची भूमिका या महानाट्यात निभावतो. तर सध्याच्या आपल्या प्रवासात माझ्याकडे प्रसादवटीची भूमिका आलेली आहे. त्याप्रमाणे तुमच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वाची भूमिका चोख पार पाडण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. त्यामुळे आता साहजिकच प्रश्न असा निर्माण होतो, की आपण काय करावं? काय करू नये? म्हणजे ती भूमिका थोडक्यात चोखपणे पार पाडण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? याच्यासाठी मग आपण आता कर्म म्हणजे काय? किंवा ॲक्शनची थिअरी थोडीशी समजावून घेतली आणि मग आता आपण या आजच्या सेशनमध्ये धर्माकडे वळणार आहोत. कर्माकडून धर्माकडे वळणार आहोत. गेल्या सेशनमध्ये आपण बघितलं, की प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे आपल्याला प्रवास करायचा आहे आणि त्यासाठी धर्म नीट समजून घेणं आवश्यक आहे आणि तो धर्म आपल्या रोजच्या आचरणात प्रत्येक क्षणी जेव्हा आपण वापरायला सुरुवात करू, तेव्हा आपोआपच प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे आपला प्रवास पूर्ण होईल. आता आपण दुसऱ्या स्लाइडवर जाऊया. धर्माच्या विषयी बोलणं सुरू करण्यापूर्वी 2-3 गोष्टी परत एकदा आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे कृष्णाने म्हटलेला धर्म हा याचा कोणत्याही रिलिजनशी काहीही संबंध नाही. म्हणजे तो कृष्ण फक्त हिंदू धर्माविषयीच बोलला किंवा मुस्लिम धर्माविषयी किंवा ख्रिश्चन धर्माविषयी बोलला, असं अजिबात नाही. या तिन्ही चारी धर्मांचा कृष्णाने म्हटलेल्या धर्माशी काहीही संबंध नाही. कृष्ण हा जीवधर्माविषयी बोललेला आहे. जीवदशा आपण बघितली. कृष्ण हा मानव धर्माविषयी बोललेला आहे. त्यामुळे कृष्णाने सांगितलेला धर्म हा प्रत्येक मानवाने आचरणात आणलाच पाहिजे, जर त्याला स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर. आणि ह्यात त्याने दुसरा एक शब्द वापरलेला आहे, स्वधर्म. कारण आपण बघितलेलं आहे, की प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार स्वधर्म सुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे आपला स्वभाव आणि स्वधर्म जाणून घेऊन त्याच मार्गावर चालणं हे आपल्या दृष्टीने श्रेयस्कर असतं. श्रेयान स्वधर्मो विगुणः. आणि कृष्ण तर इतकं पुढे जाऊन म्हणतो, की स्वधर्मे निधनम श्रेयः, परधर्मो भयावहः. याचा अर्थ आपला मार्ग जरी कितीही खडतर वाटत असला, तरी सुद्धा आपल्याच मार्गावर चालणं हे आपल्या दृष्टीने सगळ्यात जास्त श्रेयस्कर असतं. थोडक्यात काय, तर आपण दुसऱ्यांच्या मार्गाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये, कारण ते भयावह होतं. म्हणजे ते अ, यापेक्षा मेलेलं बरं आपल्या स्वतःचा धर्म पाळता-पाळता. म्हणजे तो किती भयावह असेल दुसऱ्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणं, याची आपण कल्पना करू शकतो. आणि याची कॉरोलरी अशी किंवा याच्यापासून दुसरा असा एक आपोआपच निष्कर्ष होतो, की आपला मार्ग सुद्धा दुसऱ्यांवर लादू नये.
कोणत्याही प्रकारे. कारण दुसऱ्याचा मार्ग जसा आपल्यासाठी परधर्म असतो आणि म्हणून तो भयावह असतो, त्याचप्रमाणे आपला मार्ग हा दुसऱ्यांसाठी सुद्धा भयावह असतो. म्हणून माझाच मार्ग बरोबर हे चुकीचं आहे. माझा मार्ग माझ्यापुरता बरोबर हे बरोबर आहे. आणि त्यामुळे ना आपण दुसऱ्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा, त्याच्यात आपण वाईट फसतो, ना आपला मार्ग दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे स्वधर्माची चर्चा करण्यापूर्वी हे परत एकदा याची पुनरावृत्ती आपल्या मनातल्या मनात करणं अतिशय आवश्यक आहे. आपण ही स्लाइड पूर्वी बघितलेली आहे. गीतेचा नकाशाप्रमाणे उपयोग करायचा आपण ठरवलेला आहे, नाही का? तर नकाशाचा उपयोग कसा करतात? नकाशाचा उपयोग तेव्हाच होतो, जेव्हा आपल्याला कुठे जायचं हे माहिती असतं. आपण स्वतः आत्ता कुठे आहोत हेही माहिती असतं. मग नकाशा काय करतो? हे 2 पॉइंट्स नकाशाला दिले ना, Google मॅपमध्ये बघा. जर तुम्ही डाव्या कोपऱ्यात वर बघितलं, तर कुठपासून कुठपर्यंत जायचं? हे जेव्हा आपण Google मॅपला सांगू, तेव्हाच तो Google मॅप उपयोगी ठरतो. आता जीवात्म्याच्या प्रवासात जीवात्म्याला कुठे जायचंय, हे आपल्याला पक्कं माहिती आहे. सर्व जीवात्म्यांना शेवटी शिवात्मा व्हायचंय. जीवाला शिवाकडे जायचंय. त्यामुळे डेस्टिनेशन तर आपल्याला माहिती आहे. आता सुरुवात आता समजा पुणा स्टेशनला जायचं असलं, तर सुरुवात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी माणसं करू शकतात. आता मी अजंठा वेरूळतून सुरुवात करीन किंवा एखादा माझा मित्र औंधला राहत असेल, तर तो त्याच्या औंधच्या घरापासून सुरुवात करेल. त्याप्रमाणे आपला प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. कारण एव्हरी पर्सन इज युनिक. देअरफॉर द नेचर ऑफ एव्हरी पर्सन इज अल्सो युनिक. त्यामुळे निघण्याचं ठिकाण हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं आणि म्हणूनच त्याचा सगळ्यात चांगला मार्ग हा वेगळा असतो. अ, तर आपला स्वभाव माहिती करून घेणं म्हणजे आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे प्रवासाची, ते माहिती करून घेणं हे आहे. आता हे 2 पॉइंट्स माहिती झाले, की त्या 2 पॉइंटना जोडणारे असंख्य रस्ते Google मॅप आपल्याला दाखवतो आणि त्या रस्त्यातला सगळ्यात चांगला व्यवस्थित मार्ग तो हायलाइट करतो आपल्यासाठी. त्याप्रमाणे आपला एकदा स्वभाव आपल्याला समजला आणि आपल्याला शिवापर्यंत मजल मारायची आहे, हे एकदा समजलं, की मग गीता आपल्याला असंख्य मार्ग दाखवते. त्या शिवत्वाला प्राप्त करून घेण्यासाठी. ज्याला वेगवेगळ्या योगांच्या नावाने आपण संबोधित करतो. आणि त्यात सगळ्यात जो क्रिटिकल किंवा हायलाइटेड मार्ग असतो गीतेचा, तो आपला स्वधर्म होय. तर तो हा स्वधर्म गीतेच्या साहाय्याने कसा ओळखायचा, हे आज आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला स्वभाव स्वधर्माच्या गप्पा करण्यापूर्वी आपल्याला आपला स्वभाव जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे आणि याच्यासाठी स्वतःशी प्रामाणिक ला खूप महत्व आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा मी टेनिस खेळत असलो आणि माझा एकदम आयडॉल रॉजर फेडरर असला. मला खूप आवडत असला रॉजर फेडरर. आणि रॉजर फेडरर समजा 12 नंबरचे शूज घालत असला आणि मला आता टेनिसचे शूज घ्यायचेत म्हणून मी शू शॉपमध्ये गेलो. तर मी तिथे 12 नंबरचा शूज घेणं योग्य आहे, की माझ्या साइझचा शू घेणं योग्य आहे? समजा माझा नंबर 9च असला, तर मला 9 नंबरचाच शू घेतला पाहिजे. कारण 12 नंबरचा जरी मी शू घेतला विकत, तर अडखळेन मी. मला खेळताच येणार नाही टेनिस. तोच जर माझ्या पायाच्या साइझचा म्हणजे रॉजर फेडरर जरी 12 नंबरचा घालत असला आणि रॉजर फेडरर मला कितीही आवडत असला, तरी सुद्धा माझा साइझ 9 आहे म्हटल्यावर 9 नंबरचेच शूज मला घ्यायला पाहिजे. कारण ते शूज घेऊनच मी पुढे प्रगती करू शकेन टेनिस खेळात. 12 नंबरचे शूज मी आत्ताच घातले तर मला टेनिस खेळताच येणार नाही. मग प्रगती दूरच राहिली. तर आपला स्वभाव आपण आपली इंट्रोस्पेक्शन करून किंवा सिन्सिअर इन्क्वायरी करून अ, ओळखू शकतो. आणि त्यात जसे चांगले गुण असतात, तसे वाईटही गुण असतात. संपूर्ण सर्व गुणसंपन्न 100% असा माणूस अ, स मिळणं फारच कठीण आहे. त्याप्रमाणे 100% दुर्गुण असलेला माणूस सुद्धा
मिळणं अतिशय कठीण आहे. काही ना काहीतरी प्रत्येकात चांगलं असतंच. तर आपला स्वभाव जाणून घेण्यासाठी साधारणतः आपल्या 4-5 स्ट्रेंग्थ्स ज्याला म्हणता येतील किंवा ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या जमतात, त्या आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे आणि 4-5 वीकनेसेस ज्याला म्हणता येईल, त्याही गोष्टी आयडेंटिफाय केलेल्या बऱ्या. नाहीतर मग आपण सर्व गुण संपन्न आहोत असा अहंकार, अ, ज्याला आपण स्थूल अहंकार म्हणतो तसा आपल्या ठिकाणी उगीचच निर्माण व्हायचा. तर एकदा आपल्याला कळलं, की बाबा हां, मला ना गणिताची फार आवड आहे आणि मी खूप गणितं चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. नंबर्सची मला काही भीती वाटत नाही. ही माझी झाली स्ट्रेंग्थ. किंवा माझ्यातला एखादा दोषही असेल, की मी काही फार चॅरिटेबल माणूस नाहीये. म्हणजे मला असं वाटतं, की अ, नुसतं एकाच बाजूने देत राहिला एखादी व्यक्ती, तर मग ती रिलेशनशिप सस्टेन होणार नाही. रिलेशनशिप सस्टेन होण्यासाठी दोन्ही बाजूंनी देवाण-घेवाण झाली पाहिजे. त्यामुळे मग नुसतंच देणं, देणं, देणं आणि ते सुद्धा कधी-कधी अपात्री दान देणं मला काही नाही पटत. आणि मी आय एम नॉट अ व्हेरी चॅरिटेबल पर्सन. असं समजा एखाद्याचा स्वभाव असेल, तर ते सगळे आपल्या स्वभावाचे कंगोरे आपल्यालाच माहिती करून घेणं, हे आपल्या प्रगतीतलं पहिलं पाऊल आहे. कारण आपण अ, अहंकाराखाली राहिलो, स्थूल म्हणा किंवा इव्हन सूक्ष्म म्हणा, तर मग प्रगती करून घेणं अतिशय कठीण होतं. याचं कारण Google मॅपला आपण चुकीची इन्फॉर्मेशन देतोय. मी आहे अजंठा एव्हेन्यू आणि मी त्याला सांगतोय, की "नाही रे बाबा, मी डेक्कनवर आहे हां आणि मग तिथून आता तू मला सांग पुणे स्टेशनचा मार्ग." तर तो बिचारा डेक्कनहून पुणे स्टेशनचा मार्ग सांगेल, पण त्याचा मला काय उपयोग अजंठा एव्हेन्यूत मी असताना, कोथरूडमध्ये असताना. त्याप्रमाणे जर आपण गीतेला चुकीचा स्वभाव माहिती आपण दिली, तर मग गीता मार्गदर्शन पण चुकीचं म्हणजे आपल्याला निरुपयोगीच करेल ना. म्हणून अतिशय काळजीपूर्वक आपला स्वभाव अ, गीतेला सांगणं महत्वाचं आहे. म्हणजे मग गीता तुम्हाला तुमचा स्वधर्म काय हे अचूक सांगू शकेल. आता आपण स्वधर्माकडे जाऊ. अ, प्रत्येक माणसाचा स्वधर्म म्हटलं तर कॉमन असतो आणि म्हटलं तर युनिक असतो. आता 3 कॉमन गोष्टी कोणत्या, की ज्या प्रत्येकानेच आपला स्वधर्म पाळताना केल्या पाहिजेत. त्या समजून घेऊ. आपण ब्रह्मविद्येचा अभ्यास आत्ता केलेला आहे यापूर्वीच्या सत्रात. त्यामुळे ब्रह्मविद्या काय हे आपल्याला माहिती आहे आणि आपण मूळ कोण आहोत? थोडक्यात आपण शरीर नाही, आपण आत्मा म्हणजेच परमात्मा आहोत. म्हणजे आत्म्यात सुद्धा भेद नाहीच, कारण आत्मा एकच आहे सगळ्यांचा. आता भेद केव्हा निर्माण होतो? जेव्हा अहंकार एखाद्याच्या ठिकाणी निर्माण होतो, तेव्हा त्या तो आत्मा गढूळ होतो आणि मग त्याचा जीवात्मा होतो. तो गढूळपणा काढून टाकला, तर शेवटी सगळेजण परमात्माच आहेत. हे समजून घेणं, आपण आपलं शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, हे समजून घेणं, हे स्वधर्मात प्रत्येकाने स्वधर्म आचरणात आणताना करायची पहिली पायरी आहे. दुसरी पायरी काय, की योगशास्त्राची प्रॅक्टिस करून म्हणजे आपण बघितलेलं आहे, गीतेत मुळात 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत. ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र. ब्रह्मविद्या म्हणजे तुम्ही कोण? हे सांगणं आणि योगशास्त्र म्हणजे त्या स्वरूपापर्यंत कसं पोहोचायचं हे सांग. तर त्यामुळे योगशास्त्राची प्रॅक्टिस केली पाहिजे आपण आणि सर्वभूत हित ज्याला कृष्णाने म्हटलेलं आहे, त्या सर्वभूत हितात आपण सतत रत होऊन राहिलं पाहिजे. म्हणजे काय, की स्वार्थीपणे किंवा माझ्या छोट्याशा मीसाठी किंवा माझ्या आजूबाजूच्यांसाठी किंवा माझ्या कुटुंबियांसाठी किंवा इतपतच आपल्या अ, अ, कार्याचा आवाका न राहता सर्व जणांचा विचार करून जर आपण कार्य केलं तर आपल्या चेतनेचा विस्तार होतो आणि स्वरूपाची ओळख पटायला जास्त मदत होते. याखेरीज आपली अ, अ, भौतिक उन्नती होते हे वेगळंच. कारण एकदा का तुम्ही सर्वांचे झालात, की सर्व सुद्धा तुमचे होतात. आणि मग भौतिक प्रगतीला सुद्धा मर्यादा राहत नाही. तर अमर्याद भौतिक आणि अधिभौतिक, आध्यात्मिक आणि सांसारिक अशी दोन्ही प्रगती करून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे जाणं किंवा आपला प्रत्येक सिच्युएशनला, परिस्थितीला दिलेला प्रतिसाद
हा सर्वांच्या हिताच्या दृष्टीने असावा याची काळजी घ्या. ही झाली दुसरी पायरी. आणि तिसरी पायरी म्हणजे एन्जॉय द शो. साक्षीभावाने सर्व आपल्या ज्या काही कार्याची फळं आपल्याला मिळतील त्यांचा प्रसन्न मनाने स्वीकार करून पुढे जाणं, ही तिसरी गोष्ट. या 3 गोष्टी प्रत्येकाला कॉमन आहेत आणि मग प्रत्येकाच्या स्वभावानुसार किंवा प्रत्येकाच्या त्या विशिष्ट परिस्थितीत मिळालेल्या जन्मानुसार किंवा आजूबाजूच्या समाजानुसार स्वधर्मात मग फरक पडत जातो प्रत्येकाच्या. आणि तो कसा पडत जातो हे आता आपण बघू. तुम्ही आता स्क्रीनवर 3 वर्तुळं बघताय. त्या 3 वर्तुळांनी एकमेकांना छेद दिलेला आहे. याला वेन डायग्राम असं म्हणतात. आणि हा एक वेन डायग्राम तुम्ही बघताय. एका सगळ्यात वरचं सर्कल जर बघितलं तर त्याच्यात आहे एस, हे इंग्लिश अल्फाबेट. म्हणजे काय? एस म्हणजे सामान्य धर्म. त्याच्यानंतर डावीकडचं कोपऱ्यातलं लाल वर्तुळ जर तुम्ही बघितलं तर त्याचं जी लिहिलेलं आहे त्या वर्तुळात. जी म्हणजे गुणधर्म. आणि उजवीकडचं जे हिरवं तिसरं वर्तुळ आहे त्याच्यात व्ही लिहिलेलं आहे. व्ही म्हणजे विशेष धर्म. तर आता सामान्य धर्म, गुणधर्म आणि विशेष धर्म म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. गुणधर्म म्हणजे माझा स्वभाव, नेचर. विशेष धर्म म्हणजे माझ्या ज्या विशिष्ट परिस्थितीत मी जन्माला आलोय त्या परिस्थितीने मला दिलेले रोल्स, म्हणजे आपलं पात्र. आता मी जन्माला आलो. जेव्हा मी जन्माला आलो तेव्हाच मी कोणाचा तरी मुलगा झालो. त्यामुळे मुलगा असण्याचा धर्म मला आपोआपच येऊन चिकटला. त्यानंतर मी शाळेत गेलो. शाळेत गेल्यावर मी विद्यार्थी झालो. त्यामुळे विद्यार्थी धर्म मला आपोआप चिकटला. शाळेत माझे सवंगडी होते, मित्र होते. काही मित्र आणि मैत्रिणी याही गीता वर्गात येतात माझ्या शाळेतल्या. तर तिथे तिसरा धर्म मला येऊन चिकटला. तिसरा रोल मला प्ले करावा लागला. कोणता? तर मित्राचा. असे आपल्या जगण्याच्या प्रोसेसमध्ये जे रोल्स आपल्याला कधी-कधी आपोआप चिकटतात आणि कधी-कधी आपण स्वतःहून ओढवून घेतो आपल्या इच्छेनुसार. असे दोन्ही प्रकारचे जे स्पेसिफिक रोल्स असतात त्याने विशेष धर्म तयार होतो. आणि तिसरा जो धर्म आहे तो सामान्य धर्म म्हणजे सामाजिक बांधिलकी. म्हणजे आता मी समाजात जन्माला आलो. म्हणजे मग मला एक चांगला भारत देशात जन्माला आलो. तर मला एक चांगला भारताचा नागरिक म्हणून जीवन व्यतीत केलं पाहिजे. माझे टॅक्सेस मी भरले पाहिजेत. मी जाऊन मतदान केलं पाहिजे. किंवा आजूबाजूला जो समाज आहे, त्या समाजाप्रती सुद्धा माझं काही बांधिलकी आहेच की. म्हणजे समाजात जे समाजाने नीतीचे नियम घालून दिलेले आहेत, त्याप्रमाणे माझं आचरण असलं पाहिजे. कोणाला माझा त्रास होता कामा नये. झाला तर उपयोगच झाला पाहिजे. आजूबाजूचा परिसर मी स्वच्छ ठेवला पाहिजे वगैरे, वगैरे. तर ही झाली सामाजिक बांधिलकी. त्याला म्हणतात गीतेच्या भाषेत सामान्य धर्म. आता स्वधर्म म्हणजे हे तिन्ही धर्म जिथे सॅटिस्फाय होतात ज्या धर्मामुळे त्याला स्वधर्म म्हणतात. म्हणजे स्वधर्मामध्ये गुणधर्म पण आला, विशेष धर्म पण आला आणि सामान्य धर्म पण आला. म्हणजेच माझा स्वधर्म करताना माझ्या स्वभावालाही न्याय मी दिला पाहिजे. त्यानंतर जे रोल्स मी परफॉर्म करतोय त्यांनाही मी न्याय दिला पाहिजे आणि सामाजिक बांधिलकीही पाळली पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी ज्या धर्मामुळे पूर्ण होतील तो माझा स्वधर्म. म्हणजे आता माझंच परत उदाहरण घेतो मी. समजा मी हे गीता वर्ग चालवतो. तर तो माझा गुणधर्म आहे का? तर निश्चितच माझा गुणधर्म आहे. कारण मला गीतेइतकं दुसरं काहीच आवडत नाही आणि गीतेइतकं दुसरं काहीच माझ्या दृष्टीनेच नव्हे तर इतरांच्या दृष्टीनेही महत्वाचं वाटत नाही. म्हणजे गीता गीतेवर प्रेम आहे माझं. म्हणजे तो झाला माझा गुणधर्म.
आता तो माझा विशेष धर्म आहे का? तर आहे. आता गेल्या 46-47 वर्ष मी गीतेचा अभ्यास करतोय. अनेक गुरूंच्याकडून गीता मी आत्मसात केलेली आहे. अनेक कॉमेंटरीज वाचलेल्या आहेत. अनेक डिस्कोर्सेस म्हणा किंवा लेक्चर्स म्हणा, ती अटेंड केलेली आहेत. त्यामुळे मला खूप चांगलं ट्रेनिंग मिळालेलं आहे. त्या गुरूंचा कृपाप्रसाद म्हणून. आणि त्यामुळे आता गीता मला चांगली सांगता येऊ लागलेली आहे. त्याचा मला माझ्या जीवनात फायदा होतोय. आणि माझं कर्तव्य आहे, की इतरांच्याही जीवनात याचा त्यांना लाभ करवून द्यावा. म्हणून गीता मी शिकवली पाहिजे लोकांना. म्हणजे तो माझा विशेष धर्म पण झाला. आणि सामान्य धर्म आहे का? म्हणजे एकूण समाजाचं मी गीता शिकवल्याने भलं होणार आहे का? तर त्यालाही उत्तर हो असंच आपल्याला द्यावं लागेल. कारण गीतेतून आपण चांगलंच लोकांना शिकवतो. अ, कोणतीही अंधश्रद्धा किंवा धर्मांधपणा किंवा एखाद्या विशिष्ट धर्माचा प्रसार किंवा प्रचार असं ज्यामुळे पुढे इतर धर्मियांना त्याबद्दल काही अ, वैषम्य वाटेल वगैरे असं काही आपण करत नाही. आपण मानवधर्मच जास्तीत जास्त चांगला कसा आत्मसात करावा किंवा आपलं जीवन कसं उजळून टाकावं आणि आपला इतरांना सुद्धा जास्तीत जास्त कसा फायदा व्हावा, याचीच चर्चा करतो. म्हणजे त्याच्यात सामान्य धर्म पण आपण पाळतोच की. म्हणजे गीता शिकवणं हा माझा स्वधर्म झाला. कारण त्याच्यात मला आवडतं तेही मी करतोय. माझ्या परिस्थिती जन्य माझा जो रोल आहे, तीही भूमिका मी पार पाडतोय आणि ह्याच्यात समाजाचंही भलं होतंय. असं प्रत्येकाने आपला स्वधर्म शोधून काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी गीतेचा उपयोग. आता या जो स्वधर्म आहे तो एस या अक्षराने दाखवलेला आहे. तो जो एरिया आहे या वेन डायग्राम मधला ते या तिन्ही सर्कल्सचं इंटरसेक्शन आहे. याखेरीज 3 एरियाज असे आहेत, की जे फक्त 2 सर्कलचं इंटरसेक्शन आहे. म्हणजे एच या अक्षराने दाखवलेला एरिया हा फक्त एस आणि जी याचं इंटरसेक्शन आहे. ई या अक्षराने दाखवलेला एरिया फक्त एस आणि व्ही या सर्कल्सचं इंटरसेक्शन आहे आणि ए या अक्षराने दाखवलेला एरिया फक्त जी आणि व्हीचं इंटरसेक्शन आहे. त्याचा अर्थ आपण समजावू. एस आणि जी ने जे इंटरसेक्शन होतं त्याला एच म्हणजे हॉबी असं म्हणतात. एस म्हणजे सामान्य धर्म आणि जी म्हणजे गुणधर्म आणि त्या दोघां म्हणजे एखादी गोष्ट हे माझा परिस्थितीजन्य रोल नसेल, पण ती गोष्ट मला करायला आवडते आणि ती इतरांच्या दृष्टीने पण म्हणजे काही अशी अहितकारक नाही. मग ती हॉबी म्हणून मी अ, अ, पर्स्यू करू शकतो. उदाहरणार्थ, समजा मला बासरी वाजवायला आवडत असेल आणि बासरी वाजवणं हा काही माझा प्रोफेशन नसेल. आता माझा प्रोफेशन हा गीता शिकवणं हाच आहे. तर त्यामुळे अ, जेव्हा मला थोडा बहुत वेळ मिळेल, तेव्हा मी बासरी वाजवून स्वतःची करमणूक करू शकतो एक आणि एखाद्याला वाटलं, की बाबा मला माझी बासरी ऐकावी, तर तो सुद्धा त्या छोट्याशा घरगुती मैफिलीत सामील होऊ शकतो. तर ही झाली हॉबी. कारण त्यात माझा गुणधर्म आहे, म्हणजे मला खूप आवडतं बासरी वाजवायला. समजा हां, मी खरंच बासरी वाजवत नाही, मी फक्त उदाहरणं घेतोय. आणि बासरी वाजवणं स्वतःच्या घरात बसून त्याचं प्रॅक्टिस करणं, रियाज करणं, त्याचा आनंद घेणं, याच्यात समाजालाही अहितकारक असं काहीच नाही. त्यामुळे ती झाली माझी हॉबी. आता दुसरा लेटर लक्षात घेऊया. ई, ई म्हणजे इमर्जन्सी. म्हणजे ज्याला कृष्णाने आपद धर्म म्हटलेलं आहे. आपदा म्हणजे कॅलॅमिटी किंवा इमर्जन्सी आणि ते इंटरसेक्शन म्हणजे सामान्य धर्म आणि विशेष धर्म यांचं इंटरसेक्शन आहे. म्हणजे तो माझा गुणधर्म नाहीये. याचंही एक उदाहरण घेऊया. आता समजा उद्या दुर्दैवाने भारत-पाकिस्तानचं युद्ध झालं किंवा एक वर्ल्ड वॉर झालं आणि त्या वर्ल्ड वॉरमध्ये अ, अशी गरज निर्माण झाली, की प्रत्येक एबल बॉडीड व्यक्तीने सक्रिय त्या युद्धात भाग घेतला पाहिजे. तर मी त्या युद्धात भाग घेईनच तेवढ्या वेळापुरता. कारण इमर्जन्सी निर्माण झालेली आहे. आणि मी असं नाही म्हणणार, की नाही ना माझा स्वधर्म बाबा फक्त लोकांना गीताच शिकव. युद्धाशी काही युद्ध ना माझ्या रक्तात आहे, ना मला आवडतं लोकांशी भांडायला किंवा मारामारी करायला किंवा काय. त्यामुळे मी काही आपला युद्ध नाही करू शकणार. हे म्हणजे माझ्या देशाशी केलेली प्रतारणा होईल. म्हणून तो माझा स्वधर्म नसला, गुणधर्म नसला, तरी तेवढ्या वेळेपुरतं
मला इमर्जन्सी म्हणून युद्ध केलंच पाहिजे. ते कर्तव्य आहे माझं. तिथे आपद्धर्म निर्माण होतो. आता ए म्हणजे काय ते समजावून घेऊया. ए म्हणजे अधर्म. अधर्म म्हणजे कधीही न करण्याची गोष्ट. स्वप्नात सुद्धा तो करायचा नाही. कधी-कधी ना अधर्म हा गुणधर्म आणि विशेष धर्माचं इंटरसेक्शन असतं. पण तो सामान्य धर्म नसतो. आणि सामान्य धर्म ज्या कार्याने साध्य होत नाही, ते कोणतंही कार्य हे अधर्मच मानलं जातं आणि ते संपूर्णपणे त्याज्य आहे, असं कृष्णाचं म्हणणं आहे. आता ह्याचंही एक परत उदाहरण घेऊया. समजा माझा जन्म एका अ, कुटुंबात झाला, की जे कुटुंब स्मगलिंग करतं. तर मला समजा माझे वडील स्मगलर असते, तर पितृधर्म पाळण्याच्या नात्याने मुलगा म्हणून त्यांच्या स्मगलिंगचा धंदा पुढे नेणं हा माझा विशेष धर्म आहे, असा मी वाद घालू शकतो. आणि मला कदाचित स्मगलिंग आवडतही असेल, की बाबा इकडून तिकडे जायचं, माल न्यायचा आणि घर बसल्या भरपूर पैसे वगैरे जे काय असेल ते. तर ते जरी असलं तरी सुद्धा त्याने समाजाचं हित होणार आहे का? नाही. म्हणून स्मगलिंग हा अधर्मच आहे आणि तो मी संपूर्णपणे टाळला पाहिजे. तर मग आता आपण जर म्हणतो, की कायम स्वधर्मच केला पाहिजे, तर मग ए, एच आणि ई, अधर्म, इमर्जन्सी आणि हॉबी हे केव्हा करायचं? हे पण समजावून घेऊ. इमर्जन्सी ही इमर्जन्सीमध्येच करायची. नाहीतर स्वधर्म करायचा. हॉबी ही थोडी बहुत फावल्या वेळात करायची, नाहीतर स्वधर्मच करायचा. आणि अधर्म मात्र कधीही करायचा नाही. हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. याचं कारण हे जे 3 धर्म आहेत, मूळ धर्म, बेसिक फंडामेंटल धर्म, गुणधर्म, विशेष धर्म आणि सामान्य धर्म. या सगळ्यात परमोच्च, सर्वोपरी असा सामान्य धर्म आहे. आणि जेव्हा कोणत्याही 2 धर्मांमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल, तेव्हा सामान्य धर्मालाच प्राधान्य द्यावं, असं कृष्णाने ठासून म्हटलेलंच नाही, तर ते स्वतः करून दाखवलेलं आहे. तर ह्याची 1-2 उदाहरणं आपण बघूया. काय आहे, मुळात अधर्म करायची कोणाचीच इच्छा नसते. कारण तसा मुळात वाईट कोणी नसतो. पण प्रॉब्लेम्स कुठे निर्माण होतात? जेव्हा 2 धर्मांमध्येच कॉन्फ्लिक्ट निर्माण होते, तेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतात. आता याची महाभारतातलीच उदाहरणं आपण घेऊया, म्हणजे आपल्याला विषय पटकन समजून जाईल. पहिलं उदाहरण भीष्मांचं. भीष्मांना विशेष धर्म आणि सामान्य धर्मात कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला होता. म्हणजे भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली होती, की हस्तिनापुराच्या सिंहासनाशी मी प्रामाणिक राहीन आणि त्याच्यासाठी माझं सर्वस्व अर्पण करीन. त्यामुळे तो धर्म आणि सामान्य धर्म काय होता, की अ, प्रजेच्या हिताचं जे असेल ते करावं. तर दुर्योधनाला साथ न देणं हे प्रजेच्या हिताचं होतं. तो सामान्य धर्म होता. आणि राजा म्हणून दुर्योधनाला साथ देणं किंवा धृतराष्ट्राला साथ देणं हा विशेष धर्म होता. तर या 2 धर्मांमध्ये भीष्मांनी निवड कसली केली? विशेष धर्माची केली. जेव्हा निवड सामान्य धर्माची करायला पाहिजे होती. हे भीष्मांचं चुकलं आणि त्यामुळे सगळ्या भीष्मांच्या जीवनात प्रॉब्लेम निर्माण झाला. कुरुक्षेत्रावर भीष्म मरण्यापूर्वी कृष्णाने हे त्यांना समजावून दिलं आणि त्याचा स्वीकार भीष्मांनी केला, की खरंच माझं चुकलं. पण एक माझं नशीब एवढं चांगलं, की प्रत्यक्ष भगवंतांनी मी मरण्यापूर्वी योग्य काय हे तरी निदान समजावून दिलं मला. आता दुसरं उदाहरण घेऊया द्रोणाचार्यांचं. द्रोणाचार्यांना अश्वत्थामा हा सगळ्यात जास्त प्रिय होता आणि त्याच्यासाठी काय वाटेल ते करायची त्यांची तयारी होती. मग त्यांचा गुणधर्म म्हणजे पुत्रप्रेम हा त्यांचा गुणधर्म होता. आणि सामान्य धर्म काय होता तर प्रजेचं हित. तर अश्वत्थामा दुर्योधनाला साथ देतोय म्हणून त्या भिडेखाली द्रोणाचार्य दुर्योधनाच्या बाजूने उभे राहिले. म्हणजे काय? सामान्य धर्म
प्रजेचं हित हे बाजूला सारून गुणधर्माला त्यांनी प्राधान्य दिलं आणि अश्वत्थाम्याच्या बाजूने म्हणजेच दुर्योधनाच्या म्हणजेच अधर्माच्या बाजूने ते उभे राहिले. ही त्यांची चूक झाली आणि म्हणूनच त्यांना सगळं भोगावं लागलं प्रॉब्लेम्स आणि कृष्णाने ते मरण्यापूर्वी सुद्धा त्यांना समजावून दिलं नेमकं त्यांचं काय चुकलं आणि ते त्यांनी स्वीकार केलं आणि त्यांनी सुद्धा कृष्णाचे आभार मानले आणि म्हणाले की माझ्यासारखा भाग्यवान मीच प्रत्यक्ष भगवान येऊन मला समजावून देतात की खरा धर्म म्हणजे काय. आणि हे मी मरण्यापूर्वी जिवंत असतानाच मला समजलं माझ्यासारखा भाग्यवंत मीच म्हणत द्रोणांनीही प्राण सोडले. आता तिसरं उदाहरण घेऊया कर्णाचं. मित्र धर्म म्हणजे दुर्योधन हा मित्र हा दुर्योधनाने त्याला राज्य दिलं त्यामुळे तो बांधील झाला दुर्योधनाचा आणि त्यातून दुर्योधनाने थोडा मैत्रीचा सुद्धा आभास निर्माण केला स्वतःच्या स्वार्थासाठी कारण अर्जुनाला कोणीतरी त्याला काउंटर बॅलन्स करणारा माणूस आपल्या बाजूला पाहिजे होता म्हणून कर्णाचे आपण मित्र आहोत असं त्याने भासवलं आणि मित्र धर्मात कर्णाला जखडून टाकलं. म्हणजे विशेष धर्म कोणता झाला कर्णाचा तर मित्र दुर्योधनाचा हा विशेष धर्म झाला. आणि सामान्य धर्म काय होता तर धर्माच्या बाजूने लढणं प्रजेचं हित सर्वभूत हित हे होतं आणि कृष्णाने कर्णाला जाऊन सांगितलं त्याची शिष्टाई कृष्णाची शिष्टाई फेल गेली दुर्योधन ऐकेनासा झाला तेव्हा कर्णाचं संबंध खरं सत्य त्याच्या जीवनाचं आणि खरा धर्म हा कृष्णाने सांगून सुद्धा कर्ण शेवटी दुर्योधनाच्याच बाजूने उभा राहिला. म्हणजे त्याने सामान्य धर्मापेक्षाही विशेष धर्माला महत्व दिलं. हे त्याचं चुकलं आणि कर्णाचं जेव्हा चाक रुतलं होतं तेव्हा सुद्धा कृष्णाने हे ज्ञान त्याला दिलं की त्याची चूक काय झाली आणि खरा धर्म म्हणजे काय आणि कर्णाने सुद्धा त्याचा स्वीकार केला आणि अतिशय आनंदाने प्रत्यक्ष भगवंताकडून आपल्याला खरा धर्म म्हणजे काय हे मरते समय का होईना पण कळलं. असा कर्णाने पण देहत्याग केला कुरुक्षेत्रात. तर आणि सामान्य धर्म हे प्रत्येक वेळेस स्वतः कृष्ण पाळत आलेला आहे. म्हणजे कसं की आता बघा ना या कुरुक्षेत्रावरच कृष्णाने वचन दिलं होतं दोन्ही बाजूंना की सांगेन न धरी शस्त्र करी मी सांगेन युक्तीच्या गोष्टी चार. म्हणजे मी शस्त्र उचलणार नाही काही झालं तरी अशी कृष्णाने प्रतिज्ञा केली होती. आता कृष्णाने केलेली प्रतिज्ञा हा त्याचा विशेष धर्म झाला की बाबा ऍज अ थर्ड पर्सन त्याने एक जबाबदार एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे. आणि मग झालं काय की भीष्मांना जेव्हा डिवचलं दुर्योधनाने तेव्हा भीष्मांनी इतका काही अतुलनीय पराक्रम केला की त्यामुळे कदाचित कौरवच जिंकतील की काय अशी एक शक्यता निर्माण झाली. तेव्हा कृष्णाने आपण दिलेलं वचन मोडलं आणि सुदर्शन चक्र घेऊन तो भीष्मांचा वध करायला खाली उतरला. याचं कारण असं की कौरव जिंकले असते तर सर्व भूत हित तर डब्यातच गेलं असतं. प्रजेचं हित तर डब्यातच गेलं असतं. धर्म तर डब्यातच गेला असता. म्हणून सामान्य धर्म आणि विशेष धर्म यामध्ये जेव्हा कॉन्फ्लिक्ट निर्माण झाली तेव्हा कृष्णाने सामान्य धर्माला महत्व दिलं आणि मग तो म्हणाला की जरी मला लोकांनी रणछोडदास तर लोक मला म्हणतातच उद्या हा आपला वचन मोडणारा माणूस आहे असं जरी अपकीर्ती झाली माझी तरी बेहत्तर पण मला जे सर्वांच्या हिताचं आहे तेच केलं पाहिजे असं म्हणून त्याने सुदर्शन चक्र घेऊन तो भीष्मांचा वध करायला उतरलाच होता. तेवढ्यात मग अर्जुनाने त्या रथाखाली धावत येऊन त्याच्या पायाला मिठी घातली आणि म्हणाला की माझं युद्ध आहे मला लढू दे. तेव्हा मग कृष्णाने ते सुदर्शन चक्र परत मागे घेतलं. यातही संकेत दिलाय बरं का कृष्णाने की हे जे आपलं प्रत्येक आपल्यापैकी प्रत्येक जण हा कुरुक्षेत्रावर आपलं आपलं युद्ध लढतच असतो. परमेश्वराला सारथी म्हणून वापरावं. म्हणजे त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी त्याच्याकडून ज्ञान घ्यावं त्याच्याकडून मार्गदर्शन घ्यावं की हे युद्ध आपण कसं लढलं. पण लक्षात ठेवावं की हे युद्ध आपलं आहे आणि म्हणून ते परमेश्वराला पुढे न करता आपण आपलं युद्ध लढणं हेच अपेक्षित आहे. यात एक एक छोटासा सुंदर संदेश कृष्ण याही प्रसंगात सर्व मानवजातीला देऊन गेला. तर एकूण स्वधर्म हा असा आयडेंटिफाय करायचा. आता
याच्याबद्दलची अधिक माहिती आपण पुढच्या सत्रात करून घेऊ. 10 मिनिटासाठी आता आपण ब्रेक घेऊ आणि 10 मिनिटानंतर मात्र लगेचच कृपया जॉइन व्हा. म्हणजे आपल्याला स्वधर्म जो गीतेचा प्राण आहे त्याच्याविषयी अधिक बोलता येईल. म्हणून प्लीज ट्राय टू जॉइन ऑन टाइम so that we can do justice to this all important topic. Thank you very much. आता मी मीटिंग बंद करतोय. त्यामुळे आपण सगळे या मीटिंग मधून बाहेर जाणार आहोत. आपण कृपया वेळेवर जॉइन व्हा.